नमस्कार मंडळी, मी आपले खूप खूप स्वागत करते माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खमंग सुगंधित दाणेदार थरांची व्हेज बिर्याणी. बघूयात लागणारे साहित्य. फ्लॉवर, हिरवे वाटाणे, 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे. हे उभे चिरून मी सुकत ठेवलेलं आहे थोडा वेळ. तुम्ही कापडावरती पण सुकत ठेवू शकता, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी शोषलं जाईल आणि कांदा इझिली तळला जाईल. ह्या ग्लासच्या साईजनं मी तांदूळ घेणार आहे. मी दुबार तांदूळ वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं कोणताही तांदूळ वापरू शकता. तो स्वच्छ धुवून मी पुरेशा पाण्यात भिजत घातलेला आहे. आता कांद्यातलं सगळं पाणी शोषलं गेलेलं आहे. याला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे काजू पण मी तळून घेतलेले आहेत. तांदूळ भिजलेला आहे. आता शिजत ठेवण्यासाठी मी घेतलंय 3 तांबे पाणी, चवीपुरतं मीठ, साखर, 2 ते 3 चमचे तेल. तेल वापरल्यामुळं भाताची शीतं सुटी राहतात आणि बिर्याणी दाणेदार बनते. 1 चमचा लिंबाचा रस, जेणेकरून भात पांढरा शुभ्र होईल. आता भाजी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायची आहे. त्यासाठी मी घेतलंय 1 शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या, खडा मसाला. त्यासाठी घेतलंय दालचिनी, शहाजिरं, तमालपत्र आणि 4 ते 5 वेलदोडे, पुदिन्याची पानं, हिरवे वाटाणे, फ्लॉवर, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा कांदा लसूण चटणी, हळद, हिंग, 1 चमचा तिखटाची पूड, घरगुती गरम मसाला. हवा असेल तर तुम्ही रेडीमेड बिर्याणी मसाला पण वापरू शकता. जायपत्री आणि वेलदोड्याची मी बारीक पूड बनवून यामध्ये घातलेली आहे. तळलेला कांदा याचा बारीक चुरा करून त्यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल. 1 वाटी दही. मॅरिनेट करण्याचा एक फायदा होतो की सगळे मसाले भाजीच्या आतपर्यंत मुरतात आणि बिर्याणी चविष्ट आणि रुचकर बनते. आता 2 चमचे मीठ घालून हे एकत्रित करून मॅरिनेट करण्यासाठी 20 ते 30 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे. 95% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. बाकीचे 5% आपण दम देताना शिजवून घेणार आहोत. छान असे उकळ आलेले आहे. आता यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकून भात थंड करायला ठेवायचा आहे. इथं मी घेतलंय दूध अर्धी वाटी आणि त्यामध्ये केशर भिजत घातलेलं आहे, जेणेकरून छान कलर येईल आणि केशरचा सगळा स्वाद दुधामध्ये उतरेल आणि आपली बिर्याणी सुगंधित होईल. फोडणीसाठी मी इथं मातीचं भांडं वापरणार आहे. यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेली भाजी परतवून घ्यायची आहे. मातीचं भांडं वापरताना एक काळजी घ्यावी लागते की ते भांडं डिरेक्टली गॅसवरती न ठेवता ते पाण्यातून काढून मग ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी किंवा तेल घालायचं आणि मग वापरायचं.
इथं तुम्ही बघू शकताय छान लाल कट आलेला आहे भाजीला आणि भाजी छान शिजलेली आहे. छान असा सुगंध सुटलेला आहे. यातली अर्धी भाजी मी दुसऱ्या लेअरसाठी काढून घेणार आहे. आणि यावरती भाताचा एक लेअर घालायचा आहे. भात व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती गरम मसाला, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, त्याचबरोबर तळलेला कांदा आणि तळलेले काजू पसरवून टाकायचे आहेत. आणि त्यावरती भाजीचा दुसरा लेअर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. भाताचा एक लेअर, हे व्यवस्थित पसरून घेतल्यामुळं छान असा सगळीकडं भाजी मिक्स होईल. आता यावरती थोडंसं पाणी घालून घेतलंय. परत सेम प्रोसेस केलेली आहे. गरम मसाला, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, तळलेला कांदा आणि काजू व्यवस्थित पसरवून घेतलेले आहेत. आणि 5% भात शिजायचा बाकी आहे, त्यामुळं मी तांदूळ शिजवून घेतलेलं पाणीच यामध्ये घातलेलं आहे, जेणेकरून त्याची छान चव येईल. आणि फायनली त्याच्यावरती केशर भिजत घातलेलं दूध सगळीकडे पसरवून घालायचं आहे. त्यामुळे छान सुगंधित असा वास येतो व्हेज बिर्याणीला. आता हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यातून वाफ बाहेर जाऊ नये यासाठी हे कणिकनं व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं मी पॅक करून घेतलेला आहे. 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर बघायचं आहे. आपली बिर्याणी तयार झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकताय छान असा कलर आणि मस्त सुगंध सुटलेला आहे बिर्याणीला. आणि आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.